तर मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की तनयाने आता खूप मोठं असं हळदी-कुंकवाचा कार्यक्रम प्लॅन केलेला असतो. सगळं काही अगदी भव्य-दिव्य असतं आणि तिने सगळ्या ॲक्टिव्हिटीज, गेम्स वगैरे ऑर्गनाइज केलेल्या असतात आणि ती आता म्हणते की आपली जी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, नेक्स्ट गेम आहे, तो असणार आहे फॉर्च्यून व्हील. याच्यामध्ये म्हणजे काय असणार आहे की समोर जे तुम्हाला चाक दिसतंय ते फिरवण्यात येईल आणि त्याच्यावरील जो बाण आहे, तो ज्या ॲक्टिव्हिटीवरती थांबेल, ती ॲक्टिव्हिटी समोरच्याला करायची असेल. ती आता वसुंधराच्या आईला म्हणजेच सुशिलाला तिथे बोलवते आणि ते चाक फिरवण्यात येतं आणि जो बाण असतो तो गाणं या ॲक्टिव्हिटीवरती येऊन थांबतो. आता सुशिलाला गाणं परफॉर्म करायचं आहे असं सांगण्यात येतं. तेवढ्यात ती म्हणते की नाही, मला गाणं वगैरे येत नाही. वसुंधरा खूप छान गाते आणि ती म्हणेल गाणं. तेवढ्यात तनया म्हणते, अहो नाही, तुम्हालाच देण्यात आली ही ॲक्टिव्हिटी आणि तुम्हालाच प्ले करायला लागणार आहे हा गेम. त्याच्यामुळे तुम्हीच खेळायचं आहे. पण सुशीला काही गाणं म्हणायला तयार नसते आणि ती तिथून जात असते. तनया म्हणते, बघितलं, स्वतःची लायकी कळाली का आता? म्हणून मी म्हणत होते की एवढ्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला येण्याची काही गरज नाहीये, कारण तुम्हाला सवयच नाहीये मुळात त्याची. अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये काय होतं, कुठले गेम खेळले जातात, कसं वावरायचं असतं हे तुम्हाला कळतच नाही. मुळात मी या कार्यक्रमाची होस्ट आहे. तुम्हाला मी इन्व्हाइट केलंच नव्हतं तर तुम्ही यायलाच नव्हतं पाहिजे ना. कशाला आलात तुम्ही? ती असं तिला कानामध्ये बोलत असते आणि तिचा खूप अपमान करत असते आणि बिचारी सुशीला सगळं काय ऐकून घेत असते आणि तिला खूप अपमान झाल्यासारखं वाटत असतं. मात्र वसुंधराला हे ऐकू गेलेलं असतं आणि तिला सुशिलाच्या चेहऱ्यावरून सुद्धा कळालेलं असतं. तिला कळत असतं की तनयाने आपल्या आईचा किती मोठा अपमान केलेला आहे ते. तर मग बघूया वसुंधरा आता याचा कसा बदला घेते आणि तनयाला कशी अद्दल घडवते ते. अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.